तुझ्या चाहुलीनं साजणी नभात नभ दाटून आले तुझ्या चाहुलीनं साजणी नभात नभ दाटून आले। आता जर तुम्ही प्रीमियर युट्यूब पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, ऑडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे आणि आपण जो बीट मोड ते दिलाय तुम्हाला मटेरियलमध्ये तो तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मोड ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मोडवरती क्लिक करून खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीट मोडमध्ये आपण बीट दिले 1-2-3 अशा बीट असतील 9 पर्यंत। आपले किती नाही ते 12 बीट आहेत, तर इथे आपले 12 बीट आहेत। तर सिम्पली काय करायचं, जिथून आपले बीट चेंज होतील तिथून हा जो बीट मोड इथून स्पीड करायचा। पहिली बीट व्हायच्या इथे आपले कुठे चेंज होते, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट अशा इथून चेंज होईल। तर सिम्पली ते बीट चेंज होत आहे। तर सिम्पली आपल्याला त्याच व्हिडिओवरती क्लिक करून आहे तर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं। आता ह्याच्या पुढची बीट व्हायची पुढे चेंज होत आहे, तिथे बीट चेंज होत आहे अशा प्रकारे। त्याच व्हिडिओवरती क्लिक करून तो स्प्लिट करायची। अशा प्रकारे हा जो बीट मोड आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला इथे कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचे आणि आता आपल्याला काय करायचं, प्रत्येक बीटला प्रत्येक वेगवेगळे फोटो इथून ॲड करायचे आहेत। तर आपण काय करू, पहिली जी बीट आहे त्या पहिल्या बीटला इथून फोटो ॲड करून घेऊया। फोटो ॲड केलं कसं करायचं, सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचा आणि तुमचा जो इथे फोटो इथून सिलेक्ट करायचा। इथून हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथून आता काय करायचं, 2 बोटांनी इथून फोटो सिलेक्ट करायचा। ही प्रोसेस आपल्याला आहे ना सिम्पली 5 बीट आहे ना आपली, ते 5 बीटच्या पुढे ही प्रोसेस करायची। फोटो ॲड केल्यानंतर झूम करायचं जर तुमचा इथून सेट नसेल बसला तर। त्याच्यानंतर हे जे पहिले 4 फोटो आहेत ना ते म्हणजे 4 बीट आहेत ना आपले, ते 4 बीटींना आपल्याला फोटोन लाईने एक इफेक्ट द्यायचा इथून। तर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे सिम्पली त्यावरती हाय असा ठेवायचा इथे, जर ह्या साईजमध्ये असेल तर। इथून हाय असा ठेवल्यानंतर इथे खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे आणि इथून मग मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नाही इथे तुम्हाला आहे ना मिररचा ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो म्हणजे फोटोमधला चेहरा आहे त्यावर हा जो बॉक्स आहे आणून इथं अशा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हीच प्रोसेस आपल्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या बीटला इथून करायची। त्याच्यानंतर 5 बीट असेल ते नॉर्मल फोटो इथून ॲड करून घ्यायचे। तर हे तुम्ही पहिल्यांदा ॲड करून घ्या, मी पण घेतो इथून ॲड करून फोटो आणि अशा वेळी हा जो फेड आहे तो इथून ॲड करायचा आहे। इथून पाहू शकाल सर्व फोटो इथून आपण ॲड करून घेतल्या बीटनुसार। त्याच्यानंतर सिम्पली आता इथे आपल्या काय करायचं, सिम्पली ते हे जे पहिले ट्रान्सफर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ट्रेंडिंगमध्ये यायचं। यामध्ये मग इफेक्ट मिळून आहे पुल आउटचा इथून सिलेक्ट करायचं आहे आणि सिम्पली हे जे पहिले आहे ना आपले 4 ट्रान्झॅक्शन आहेत, 4 ट्रान्झॅक्शन आहे ना, हा जो वेळ आहे इथून नॉन सिलेक्ट करून इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं सिम्पली अशा पाहिजे पहिले 4 ट्रान्झॅक्शनला। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं इथे, पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये यायचं। यामध्ये मग इफेक्ट स्पॉट लाईट वेचा इथून हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायची। ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 25 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। जी डुप्लिकेट लेअर होईल ती आपल्याला काय करायचं, दुसरा फोटो इथून ॲड करायची आणि जेवढा हा दुसरा फोटो आहे तेवढी ह्याची इफेक्टची लेंथ असेल ती इथून ठेवायची आणि सिम्पली पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला हीच लेअर ॲड करायची। पहिले जे हे 4 फोटोच्या 4 फोटोला ही जी लेअर इथून ॲड करून घ्यायची। इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पुन्हा पहिल्यांदा द्यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून आहे ना पुन्हा लाईट इफेक्टमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, फ्लॅश 4चा इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिले जे 4 फोटोच्या 4 फोटोला ठेवायची। ठेवल्यानंतर इथे ऑब्जेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ऑल व्हिडिओचा जो ऑप्शन आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 5वा फोटो आहे तिथे यायचा आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुम्हाला आउटमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, ब्लॅक होलचा इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे इनमधला आपल्याला ॲनिमे फिल्मेचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा। पुन्हा त्याच्या पुढं आपल्याला आउटमधला हा तोच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या इनमधला लुमिन फ्लॅशचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या इनमधला डायनामिक कॉम्प्रेसाइडचा हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्या आउटमधला सिम्पली इथून व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथे आउटमध्ये मिळून जाईल इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या पुढं आपल्या आउटमधला सिम्पली
मॅजिकिंग आउटचं जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढे आपल्याला ना आउटमधला डायनामिक कॉम्प्रोसाईडचा हा जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपले क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.